सो हाय अँड वेलकम बॅक टू माय चॅनल इनसाइड ऑफ हिंदुस्तान. आज आपण गोल्डच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. सध्या गोल्ड विषयी बऱ्याच सोशल मीडियामध्ये असेल किंवा इतरत्र सोन्याविषयी बऱ्याच प्रमाणात चर्चा चालू आहे की सोनं वाढतंय, कशा पद्धतीने वाढतंय किंवा कधीपर्यंत कितीपर्यंत वाढेल, आता सोनं घ्यावं का न घ्यावं. आता काही लोक सोनं भरपूर वाढलंय म्हणून थांबा थोडंसं उतरल्यानंतर आपण घेऊयात असा विचार करून काही थांबत असतील, तर काही लोक असे असतात फोमोमध्ये, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग अपॉर्च्युनिटी, किंवा सोनं याच्यापेक्षाही जास्त वाढू शकतं, मग आता काय घ्यायला हरकत नाही. आणि फार पूर्वीपासून म्हणजे आपले जे काही वाडवडील असतील तर त्यांनी सुद्धा एक सोनं म्हणून सोनं म्हणजे एक गुंतवणूक म्हणून एक पर्याय त्यांनी तेव्हापासून हे केलेलं आहे. तर आता आपण जे चार्ट बघणार आहोत आणि माझ्या जे व्हिडिओचं जे हेडिंग आहे किंवा सोनं 2035 किंवा त्याच्या अगोदर सुद्धा किंवा त्याच्यानंतर कदाचित थोडा काळ लागेल, सोनं जवळपास 6 लाख रुपयापर्यंत जाईल. परंतु ज्या वेळेला मी असं म्हणतो की सोनं 6 लाख रुपयापर्यंत जाईल, तर मला त्याची कारणं सुद्धा दिली पाहिजेत आणि ती कारणं तुम्हाला पटली पण पाहिजेत. आता ज्या वेळेला मी याविषयी थोडेस काही प्रमाणात चर्चा काही लोकांच्या बरोबर झाली अशीच अनौपचारिक, तर ते म्हटले की सोनं एवढं महाग झाल्यानंतर कोण घेणार आहे. तर ते सोनं तुम्ही आम्ही किंवा भारतातली लोक किंवा लग्नाच्या सीझन मध्ये घेतात म्हणून सोनं वाढतं किंवा कमी जास्त होत नाही, तर हे एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे. हे एक हेजिंग इन्स्ट्रुमेंट आहे आणि सोन्याला आज पण जगामध्ये कुठेही इन्व्हेस्टमेंट, एक सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हणून अजूनही पर्याय उपलब्ध झालेला नाही. किंबहुना जो एक पर्याय उपलब्ध होता एक डॉलरचा, तर तो डॉलर पण येत्या काळात कशा पद्धतीने त्याची जी एक चमक होती, तर ती पण त्याची कमी होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. याच्या व्यतिरिक्त याची जी काही कारणं आहेत की बाबा सोनं 6 लाखापर्यंत जाईल, समजा पुढच्या वर्षी आता आता सोनं 63-64 हजार रुपये आहे, तर ते पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत कदाचित 70, 75, 80, 90, 95 हजार किंवा 1 लाख रुपयापर्यंत पण जाऊन टच होऊ शकतं. मग सोनं वर जाणार आहे तर ते खाली येऊ शकत नाही का? मग ही आपण सगळी कारणं पाहणार आहोत आणि ही सगळी कारणं पाहत असताना ही एक गोष्ट लक्षात घ्या की हा मी माझा स्वतःचा एक वैयक्तिक स्टडी केलेला आहे की जो मी तुमच्या बरोबर शेअर करतोय. शेअर करत असताना मी जी काही तथ्य तुम्हाला सांगणार आहे सोन्याच्या बाबतीत, तर ती तथ्य तुम्ही स्वतःहून चेक करा, त्याचा स्टडी करा आणि मग तुमचा त्यामध्ये गुंतवणुकीचा जो काही पार्ट आहे, तर तो गुंतवणुकीचा पार्ट त्याच्यामध्ये तुम्ही प्ले करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आज बाबा 63-64 हजार रुपये सोनं आहे, आता ते म्हणतात 6 लाखापर्यंत जाणार आहे म्हणून असं कर्ज काढून किंवा घरदार विकून म्हणा किंवा आणखी संपूर्ण सगळीच इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये करून असं पण करायचं नाही. म्हणजे तुमची जी काही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आहे, आता बऱ्याचदा जे काही इन्व्हेस्टर असतात तर ते सांगतात किंवा तुमची जी एकूण इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याच्यामध्ये 10% इन्व्हेस्टमेंट ही सोन्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे हे चांगल्या चांगल्या पोर्टफोलिओ मॅनेज करणाऱ्या लोकांचं हे म्हणणं आहे. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये तुम्ही आणखी 10%, 15%, 20% पर्यंत तुमची रिस्क जी काही घेण्याची क्षमता आहे, थांबण्याची जी काही क्षमता आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट ठेवायची हे तुम्ही ठरवू शकता. आणि ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ही लॉंग टर्म, जे मी तुम्हाला सांगणार आहे हे जे काही चार्ट पण सांगणार आहे, तर ते लॉंग टर्म चार्ट पाहून तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही आज घेतले पुढच्या वर्षी जर समजा तुम्ही घेतोपर्यंत 70 हजार रुपये सोनं झालं आणि पुढच्या वर्षी ते एंड पर्यंत जर ते 65 हजार रुपये राहिलं, तर तेच जर तुम्हाला किंवा 60 हजारापर्यंत आलं, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा एक स्टडी असला पाहिजे किंवा ठीक आहे माझा या माझ्या गुंतवणुकीवर विश्वास आहे आणि मी त्या पद्धतीने ती एक इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणूनच खरेदी केलेली. तर ही प्रस्तावना झाली. हे तुम्हाला म्हणजे त्याच्यातले जे काही गोष्टी महत्वाच्या होत्या त्या सांगून आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू आहोत. तर गोल्डची जी काही जर्नी आहे, मी आता हे आता गुगलवरून ह्याच्या ज्या काही किमती आहेत तर त्या गुगलवरून काढलेल्या आहेत. 1964 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 63 रुपये 25 पैसे एवढे एका तोळ्यासाठी हा जो काही भाव होता तो होता. मग 1964 ला किती होता, 1965 ला किती होता, हे एका चार्टमध्ये मी 1987 पर्यंत
2570 रुपयापर्यंत तो भाव गेला. आता 1964ला 63 रुपये 25 पैसे होता. 10 वर्षांनी जर पाहिलं 1974 मध्ये तो भाव किती झाला? 506 रुपये झाला. म्हणजे 8 ते 9 पट रिटर्न सोन्याने त्याच्यामध्ये दिले. 1974ला 506 रुपये होता. 1984ला किती झाला तो? 1970 रुपये झाला. म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज 4 पट रिटर्न त्यांनी त्या काळात दिला. त्यानंतर जर पाहिलं तर 1988 जर विचार केला तर 3130 रुपये होतं. 1994ला 4598 रुपये भाव झाला. आपण 1984ला किती पाहिला होता? 2000 रुपये, 1970 रुपये वगैरे काहीतरी पाहिला होता. म्हणजे त्या 10 वर्षामध्ये सोन्याने दुपटीपेक्षा फक्त थोडासा जास्त रिटर्न त्याच्यामध्ये दिला. 2004 मध्ये 5850 रुपये रिटर्न दिले. म्हणजे जर 1994 पासून 2004 पर्यंत पाहिलं तर सोनं अगदीच म्हणजे 10 वर्षामध्ये सोन्याने अत्यंत कमी रिटर्न दिले की जे पुढं मागे जर पाहिलं तर ते अगदी 2003च्या तुलनेत त्यांनी म्हणजे अगदीच त्या 10 वर्षामध्ये सोन्याने एवढे चांगले अट्रॅक्टिव्ह रिटर्न दिले नाहीत. आता तिसरा चार्ट आपण पाहूयात. 2004 मध्ये आपण जो 5600-700 रुपये जो रेट पाहिला तर 2014 मध्ये तो 28,000 रुपये झाला. म्हणजे साधारण ह्या नंतरच्या 10 वर्षामध्ये सोन्याने जवळपास 4 पटीपेक्षा जास्तचे रिटर्न त्या 10 वर्षामध्ये दिले. नंतर आता सध्या आहे 2023. 2014ला 28,000 रुपये सोनं होतं. 2023ला सोनं 65,330 रुपये वगैरे जे काय आहे. आता हे जे काही भाव आहेत तर हे कमोडिटी मार्केट मधले आहेत. तुम्ही जर सोनं सराफाकडे जर घ्यायला गेला तर सोन्यामध्ये त्याच्यामध्ये जीएसटी वगैरे ऍड करून 1000-2000 रुपये जे काय असतील तर तो जीएसटी त्याच्यामध्ये ऍड होतो. तर आता ह्याच्यामध्ये आता एक इंटरेस्टिंग पार्ट आपण पाहणार आहोत. आता मी 2035 पर्यंत 6 लाख रुपये भाव मी माझ्या पद्धतीने माझ्या स्टडीवर डिपेंड मी तो भाव हे केलेला आहे. तर आपण एक इंटरेस्टिंग पार्ट पाहूयात. आता ज्या पद्धतीने मी मागाशी सांगितलं तर 1964 पासून 2023 पर्यंत जे काही 10 वर्षाचा जो काही स्लॅब आपण टाकला होता तर तो स्लॅब मी इथं प्लॉट केलेला आहे. त्यानंतर 20 वर्षाचं प्लॉटिंग खाली केलेलं आहे की 1964 मध्ये 63 रुपये इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही. 1984ला ती 1970 रुपये झाली. जर तसं जर पाहिलं तर ती 25 ते 30 पट 20 वर्षामध्ये म्हणजे जवळपास दरवर्षी सोन्याने तुम्हाला दुपटीपेक्षा जास्त रिटर्न त्याच्यामध्ये 1984 पर्यंत दिलेले आहेत. 1984ला 1970 रुपये होता. 2004ला जर पाहिला त्या 20 वर्षामध्ये सोन्याने जवळपास फक्त तिप्पट रिटर्न दिले. म्हणजे मार्केट मध्ये जे काही एफडी वगैरे जे असतात तर त्याची जर तुलना केली तर ते रिटर्न त्याच्यापेक्षा कदाचित कमी भरतील. 2004 पासून 2023 पर्यंतचे जर रिटर्न तुम्ही पाहिले तर जवळपास 12 पट रिटर्न सोन्याने त्यामध्ये दिलेले आहेत. आता आणखी एक चार्ट मी कशा पद्धतीने केलेला आहे की पहिले जे 20 वर्ष होते त्याच्यात थोडंसं आकड्यांमध्ये चेंज केलेलं आहे. म्हणजे जी सुरुवात 1964 ते 84च्या दरम्यान केली होती तर खालच्या प्लॉटमध्ये मी काय केलेलं 1974 पासून 1994 पर्यंत सोन्याने किती रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे कोण कधी कुणी 1963ला किंवा 64ला सोनं घेतलं नसेल कदाचित त्याच्यानंतर घेतलं असेल. तर त्यासाठी काय केलेलं आहे की आपण वेगळं प्लॉटिंग केलेलं आहे. 1974ला 506 रुपये सोनं होतं. 1994ला जर पाहिलं तर तुम्ही ते जवळपास त्याच्यावर रिटर्न जे आहेत तर ते 8 पट ते 9 पट रिटर्न त्याच्यामध्ये दिलेले आहेत. इथंही 1994 पासून 2004 पर्यंत जर पाहिलं तर सोन्यामध्ये अगदीच नगण्य रिटर्न त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि 2004 पासून जर 2023 पर्यंत पाहिलं तर पुन्हा एक चांगल्या पद्धतीचे रिटर्न त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. आता 2014चे जर आपण भाव पाहिले आणि 2023चे जर भाव पाहिले तर ह्याच्यामध्ये आपल्याला दुपटीपेक्षा जास्त काही रिटर्न सोन्यामध्ये मिळालेले नाहीत. मग आता अचानक असं काय होणार आहे की 2023च्या नंतर 2035 म्हणा किंवा 2037 म्हणा 2040च्या पूर्वी सोनं अचानक एवढं 6 लाख रुपयापर्यंत कसं जाईल? आता अनेकांच्या मनात असा विषय येऊ शकतो किंवा एवढं 6 लाख रुपयापर्यंत म्हणजे डोक्याला नाही पटत नाही त्या गोष्टी की कसं काय होऊ शकतं. मग ज्या वेळेला आपण
असं 10 वर्षाचं 20 वर्षाचं जर गणित ज्या वेळेला मी तुमच्या समोर मांडतो, 1964 साली 63 रुपये सोनं होतं. 2023 साली ते वाढून 65,000 रुपयापर्यंत सोनं आलं. म्हणजे 1964 पासून 63 ते 2023 पर्यंत जर एक काळ पाहिला तर साधारण 37 आणि 33 40 50 60 वर्षामध्ये सोन्याने जवळपास 1000 पट रिटर्न दिलेले आहेत. 1000 पट म्हणजे जवळपास दरवर्षी 6 पटीपेक्षा जास्त. म्हणजे जर तुम्ही 100 रुपयाची एखादी वस्तू घेतली तर 600-700 रुपयाच्या वर त्याने रिटर्न दिलेले आहेत. पण ह्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कधी करायला पाहिजे होतं? इन्व्हेस्टमेंट 1964 ला. म्हणजे किंवा 2004 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 5,850. त्यावेळेला जर कुणी म्हटलं असतं की सोनं पुढच्या 2023 पर्यंत 65,000 रुपयाला जाईल, तर त्यावेळेलाही कुणी विश्वास ठेवलेला नसेल. बरोबर ना? मग आतापर्यंतचे जे रिटर्न्स मिळालेले नाहीत, तर ते याच्या पुढच्या काळात रिटर्न्स का मिळणार आहेत? तर ह्याच्या मागची काही कारण आहेत. सोनं आता 65,000ला आहे. कालचं जर याचं जर मार्केटचं जर पाहिलं तर 63-64 रुपये काहीतरी सोनं होतं. तर गेल्या काही काळामध्ये ज्या वेळेला म्हणजे सोन्याचा जर एक पूर्व इतिहास पाहिला तर सोनं ही कायमच गुंतवणूकदारांची पहिली पसंत राहिलेली आहे. आणि भारताचा जर विचार केला तर घरात कुणाच्या सोनं नाही किंवा एखाद्या मुलीच्या लग्नात जर सोनं लग्न करायचं म्हटलं तर कमीत कमी अगदी 1 ग्रॅम का होईना, परंतु सोने देण्याची एक पद्धत पहिल्यापासून चालत आलेली आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून जे काही आहेत हे प्रत्येकाच्या घरात त्या गोष्टी आहेतच. परंतु जर इंटरनॅशनल लेवलचा जर विचार केला तर सोनं हे पहिल्यापासूनच हेजिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे जर कुठं जर एखादी कुठेही काही गडबड झाली, जगामध्ये कुठेही अस्थिरता निर्माण झाली तर त्याचा सगळ्यात पहिल्यांदा फायदा हा सोन्याच्या किमतीमध्ये होतो. सोनं त्याच्यामध्ये वाढतं. तर सोन्याचा सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला विषय निघाला असेल, आपण तर त्यावेळेला नव्हतो. तर 1944-45 साली काय झालं, की अमेरिका ही त्यावेळेला सर्वात स्ट्रॉंग होती त्यावेळेला पण. कारण पहिलं महायुद्ध सुद्धा त्यांच्या भूमीवर लढलं गेलं नाही. दुसरं महायुद्ध सुद्धा त्यांच्या भूमीवर लढलं गेलं नाही. पहिल्या महायुद्धात सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र विकली. त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पैसा कमवला. दुसऱ्या महायुद्धात सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र विकली, मोठ्या प्रमाणात पैसा कमवला आणि दोन्ही वेळेला त्यांनी शस्त्रास्त्र विकूनच पैसा कमवला. आता बऱ्याच वेळेला दुसऱ्या महायुद्धात त्यांनी काही प्रमाणात पाठ घेतला. जपानवर 2 अणुबॉम्ब वगैरे टाकले. तर हे सगळं जे होतं, ते हे जे काही त्यांनी वापर केला असेल दारुगोळ्याचा, तर हे सगळा दारुगोळा त्यांनी टेस्टिंगसाठी ठेवलेला असेल, वापरलेला असेल किंवा त्याच्यातून त्यांनी कशा पद्धतीने नवीन नवीन शस्त्र तयार करता येतील किंवा त्यांच्या शस्त्राची जी काही जाहिरात करायची होती, तर त्यासाठी त्यांनी त्या युद्धांमध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून पहिल्या महायुद्धापासून ते आजपर्यंत जगाला शस्त्र विकतच झालेली आहेत. तर अशा वेळेला नंतरच्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जे काही देश आहेत ह्या देशांना एक अशा एका करन्सीची आवश्यकता पडायला लागली की बाबा जी आपण सहजासहजी वापरू शकतो, जी स्ट्रॉंग असेल, रिलायबल असेल आणि अशी फार मोठ्या प्रमाणात कमी जास्त म्हणजे व्हॉलॅटिलिटी जी म्हणतो आपण, तर ती व्हॉलॅटिलिटी त्याच्यामध्ये कमी असेल. तर अशा वेळेला मग त्या डॉलरचा संबंध त्याच्यामध्ये आला. पण डॉलरची जी काही किंमत आहे तर त्याची किंमत ठरवण्यासाठी मग सोन्याचा वापर केला गेला. ते त्याचं मी मागे एका माझे जे मागचे व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये मी ते सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. इव्हन अमेरिकेची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने ट्रबलमध्ये आहे तर त्याविषयी सुद्धा मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे. तो व्हिडिओ पण फार गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी तो व्हिडिओ एक फार इम्पॉर्टंट आहे की कशा पद्धतीने येणारी काही वर्ष त्याच्यामध्ये राहतील. तर हा जो काही आहे तर सोन्याच्या तुलनेत डॉलरचा रेट ठरवला गेला. एखाद्या आज पण आपण ज्या वेळेला एखाद्या देशाची जी काही करन्सी असेल तर त्या देशाकडे किती करन्सी असावी याचा ज्या वेळेला विचार ज्या वेळेला चालू होतो किंवा काय किती असावं तर त्यावेळेला एक सहज आपल्याला जे काही माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे आपण सहज बोलून जातो किंवा ज्या देशाकडे जेवढं सोनं आहे तेवढ्या त्या प्रमाणात तो देश ती तेवढ्या नोटा छापतो. परंतु ही गोष्ट
नंतरच्या काळात आता त्या पद्धतीने वापरली जात नाही. ते जीडीपी आणि इतर काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा वापर करून प्रत्येक देश आपल्या देशात किती नोटा असावे त्याचं एक गणित काढून तेवढ्या नोटा छापतं. 1973 मध्ये काय आलं, काही देशांना संशय आला की बाबा अमेरिका जी आहे तर त्या देशाकडे जेवढं सोनं आहे त्याच्यापेक्षा जास्त करन्सी छापते आणि त्याचा वापर केला जातो. आणि का वापरणार नाहीत ते? कारण काय आलेलं आहे की तोपर्यंत 180 पेक्षा जास्त देशांनी डॉलरला एक त्यांची जी काही फॉरेन ट्रेड करण्यासाठी जी काही फॉरेन करन्सी जी म्हणतो ना आपण, तर ती डॉलर म्हणून ऍक्सेप्ट केली होती. डॉलर स्ट्रॉंग होत होता, डॉलरला दिवसेंदिवस डिमांड वाढत होती आणि एवढा हातात मजबूत शस्त्र होतं की डॉलर जेवढे पाहिजे तेवढे छापा, तेवढे वापरा आणि देश सदन करा. म्हणजे अमेरिकेचं जे काही हे बुस्टर इंजिन जे मिळालेलं होतं एक फॉरेन करन्सीच्या रूपाने, तर अमेरिकेने त्याचा शस्त्र म्हणून वापर केला आणि अमेरिका त्यानंतर तुम्ही पाहत असाल तर किती वेगाने त्यानंतरच्या काळात वाढले. 2008चा लेमन क्रायसिस असो किंवा 2020चा कोरोना क्रायसिस असो, प्रत्येक वेळी अमेरिकेने त्यांच्यावर जे आलेलं संकट आहे तर ते डॉलर छापून ते जे काही संकट होतं ते संकट अमेरिकेने परतवून लावलं आणि त्यात कधीही अमेरिका अशी डिस्टॅबिलाइज राहिली नाही. परंतु आता मागच्या वर्षीपासून 2022च्या नंतर अचानक जर तुम्ही बिझनेस चॅनल किंवा तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड असाल तर तुम्हाला त्या गोष्टी काही ऐकायला मिळायला सुरुवात झाली असेल किंवा अमेरिकेत फार मोठी मंदी येणार आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि मग जेरोम पॉवेल जो आहे फेडचा चेअरमन, तर त्याने येऊन घामाघूम होऊन प्रेस हे केलं आणि अमेरिकेवर अशा पद्धतीची जी काही संकट आहे तर त्याप्रमाणे आम्ही काय करणार आहे आता, व्याजदर जे आहे कर्ज जे देण्याचं जे कर्ज देण्यावर जो व्याज आकारला होतं तर त्याचा व्याज आम्ही वाढवायला सुरुवात करणार आहोत. तर तोपर्यंत किती होतं, तर 0% व्याजदराने वगैरे अमेरिकेमध्ये कर्ज दिली जात होती. इव्हन जर तुम्ही जर बँकेमध्ये जर काही तुमच्या जर ठेवी ठेवणार असाल तर बँकेमध्ये पैसे ठेवण्यासाठी तुमच्याकडून बँक व्याज घ्यायची, म्हणजे उलटा प्रकार होता. परंतु 2022च्या नंतर काय झालं की लोकांना जर कर्ज पाहिजे असेल तर लोकांना व्याज द्यावं लागेल. मग ते हळूहळू वाढवत वाढवत आता काय केलं अमेरिकेने, आता मागच्या महिन्यापर्यंत जर फेडचा रिपोर्ट पाहिला तर 5.5 ते 6% पर्यंत अमेरिकेने व्याज आकारायला सुरुवात केलेली होती. या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट असा झाला की जी सोन्यामध्ये जी काही गुंतवणूक होती, म्हणजे एक असेल नसेल इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्या गोष्टीचं एक कॅल्क्युलेशन केलं जातं. तर ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे तर ती लोकांनी बँकेमध्ये ठेवायला सुरुवात केली आणि त्याच्यावर व्याज मिळवायला सुरुवात केली. जर मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर सोन्यामध्ये एवढी वाढ झाली नाही, पण इकडं पैसे वाढले असतील कदाचित त्यांचे, कारण 5.5-6% म्हणजे व्याज कमी नाहीये. तर ते जे काही अमेरिकेवर येणारं जे काही संकट होतं तर ते महागाई वाढली म्हणून अमेरिकेने मार्केटमधले जे काही डॉलर्स आहेत तर ते डॉलर कमी करण्याच्या हेतूने जे काही त्यांनी वाटले होते तर ते वाटलेले डॉलर जे ते अर्थव्यवस्थेतून काढून घ्यायचे, लोकांच्या खिशातले पैसे काढून घ्यायचे, म्हणजे लोक जास्त खरेदी करणार नाहीत. महागडी व्याज असल्यामुळं लोक खरेदी करायचं कमी करतील आणि मग महागाईवर कंट्रोल मिळवता येईल आणि मग त्या हिशोबाप्रमाणे त्यांनी ते व्याज वाढवले होते. व्याज वाढवल्यानंतर काय झालं की सोन्यामध्ये जी काही वाढ होणारी किंवा सोन्यामध्ये जी काही गुंतवणूक होत होती तर ती गुंतवणूक काही प्रमाणात कदाचित थांबली गेली असेल. परंतु आता जे काही सोन्यामध्ये आत्ता जो एक प्राइस ट्रिगर जो मिळालेला आहे, सोनं आता थोडंसं वाढायला रॅपिडली सुरुवात झालेली आहे. तर हे आत्ता आपण हा एक पार्ट पाहू, मग दुसरा पार्ट पाहू. पहिल्या पार्टमध्ये काय की बाबा आता फेड चेअरमन जेरोम पॉवेलने काय सांगितलेलं आहे की फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत आम्ही टप्प्याटप्प्याने 3 ते 4 म्हणजे हळूहळू त्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे जे काय आम्ही 5.5 ते 6% व्याज घ्यायला सुरुवात केलेली आहे तर हे व्याजामध्ये आम्ही कपात करायला सुरुवात करणार आहोत. आणि हा बूस्टर मिळालेला आहे गोल्डला की सोनं आता म्हणजे लोक तिकडचा पैसा परत काढतील आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतील. जर मी तुम्हाला आता हे झालं गोल्डचं जे काही प्रवास होता तो मी तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर जो दुसरा प्रवास आहे गोल्डचा, कशा पद्धतीने एक चार्ट जो म्हणतो चार्ट रिप्रेझेंटेशन
याचं वाढ होणार आहे, तर ती वाढ कशा पद्धतीने हे केले जाते, तर ह्याचा जर आपण एक पाहिला स्टडी पाहिला, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सोनं इथून ह्या चॅनलमध्ये आलं आणि चॅनलमध्ये आल्यानंतर सोन्याने जर इथं जर पाहिलं तर सोनं साधारण 56,000 रुपयाच्या आसपास कुठंतरी होतं, तर ते सोनं डायरेक्टली 44,000 रुपयापर्यंत पण एका वेळेला आलेलं आहे. ओके, 58,000 रुपये पकडू आपण. ते एवढं मोठं करेक्शन हे फार मोठ्या काळानंतर सोन्यामध्ये झालं होतं. आता याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर चार्ट जे रिप्रेझेंटेशन असतं, तर त्याचा एक स्टडी केला जातो. जर तुम्ही हा पाहिला स्टडी, तर ह्या स्टडीमध्ये तुम्हाला दिसेल की हा एक चॅनल होता आणि ह्या चॅनलच्या वर सोनं आता निघायला सुरुवात झालेली आहे. आणि आता असं होऊ शकत नाही का बाबा की ह्या वरचा जो काही चॅनलचा जो काही हा पार्ट आहे, तर इथून सोनं परत खाली घसरून 52-54,000 रुपयापर्यंत येऊ शकत नाही का? तर सोनं येऊ शकत नाही याचं कारण असं आहे की त्याला जे मिळालेले ट्रिगर आहे, तर ते पॉझिटिव्ह ट्रिगर आहे. त्याच्यामुळं जे काय आता फेब्रुवारी असेल, मार्च असेल, एप्रिल असेल किंवा त्याच्यानंतरचा जो काही काळ आहे, ह्या काळात फेडनी काय सिग्नल दिलेलं आहे की आम्ही जे काही 5.5 ते 6% जे काही व्याज दर होते, तर ते आम्ही कमी करून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये 5%, मग नंतर 4.5%, मग 4%, 3%, जे काही त्यांच्या महागाईवर कशा पद्धतीने ते नियंत्रण मिळवत आहेत, त्या हिशोबाप्रमाणे ते त्याच्यामध्ये कमी करणार आहेत. मग ज्या वेळेला व्याज कमी होईल कर्जावरचं, त्यावेळेला हा एक पॉझिटिव्ह ट्रिगर असतो गोल्डसाठी. ऑलरेडी ज्या वेळेला फेड चेअरमननी ज्या वेळेला हा सिग्नल दिला, त्यावेळेला ऑलरेडी गोल्ड काय आलेले सिग्नल मिळालेलं आहे, गोल्ड आता वरच्या दिशेने चालू झालेले आहे जायला. बरोबर. तर हे सोनं आता मार्च एप्रिल जसं येईल आणि फेडचे जे काही चेअरमन आहेत ते येऊन ज्या ज्या पद्धतीने हे देतील, सिग्नल देतील, त्याप्रमाणे हे गोल्ड हळूहळू भविष्यकाळात वाढतच राहील. आता हे वाढत राहत असताना जर समजा जर हा जो काही व्याज दर आहे, तर हा व्याज दर जर डायरेक्टली कमी होऊन जर अगदी 0% आलं, तर मग कितीपर्यंत सोनं जाईल? तर हे त्या वेळेला जे सोन्याचे जे काही बाजारभाव असतात आणि ते जे ट्रिगर असतं आणि इंटरनॅशनल डिमांड असतं, तर त्याच्यावर हे गणित असतं. आणि मग आता 64,000 रुपयाच्या आसपास हे सोनं कदाचित फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत 70 ते 74,000 रुपयापर्यंत सोनं किंवा इव्हन त्याच्यापेक्षा जास्त गेलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित 80,000 रुपयापर्यंत जाऊन पुन्हा एकदा एक करेक्शन देऊन एक 72,000 रुपये ते 75,000 रुपयापर्यंत सोनं एक स्टेबल झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या अगोदर. आता हा एक झाला पॅरामीटर. आता दुसरा पॅरामीटर जर पाहिला की जो इम्पॉर्टंट आहे, तर तो पॅरामीटर जो आहे त्याचा जर विचार केला आपण, तर तो आहे याचा आपल्या डॉलरचा. तर या युएस मगाशी जी काही मी हिस्ट्री सांगितलेली आहे किंवा युएसनी कशा पद्धतीने डॉलरला एक फॉरेन करन्सी म्हणून मान्यता मिळाली, मग त्याचा कशा पद्धतीने त्यांनी मिसयूज केला, कशा पद्धतीने त्यांनी डॉलर छापले आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांची जी काही लोक आहेत किंवा त्यांच्या अर्थव्यवस्था बळकट करून घेतली. परंतु आता काय झालेलं आहे की दिवसेंदिवस पहिल्यांदा अमेरिका एकटी सुपर पॉवर होती, नंतर आणि अमेरिकेतून रशियाचं जे काही चाललं होतं, तर त्याच्यामध्ये मध्ये चायना सुपर पॉवर झाली. म्हणजे अमेरिकेनंतर आता 2 नंबरची सुपर पॉवर कोण झाली? चायना. त्यानंतर आता भारताने आघाडी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. भारत पण वेगाने एका विकसित राष्ट्राकडे भारताची वाटचाल चालू झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मधल्या काळात जे काही रशिया आणि अमेरिकेमध्ये जे काही झालं युक्रेनच्या युद्धावरून, तर त्यावेळेला त्यांनी जे काही $300 बिलियन म्हणजे जवळपास 25 लाख कोटी रुपयाच्या वरचे जे काही डॉलर जे होते, तर ते फ्रीज केले. आता ह्या गोष्टींविषयी जो आहे ना, जर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त डेप्थ मध्ये नॉलेज पाहिजे असेल, तर जो मागचा व्हिडिओ आहे माझा डिडॉलरायझेशनचा आणि अमेरिकेचा, तर त्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये पूर्ण गोष्टी त्याच्यामध्ये शेअर केलेल्या आहेत. आता हा एक मंथली चार्ट आहे डॉलरचा आणि ह्या चार्टमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर इथं जर अगदी सुरुवातीला 1973 वगैरे पाहिलं, तर 8-9 रुपये वगैरे एक एक एका डॉलरची किंमत किती 8-9 रुपये होती. आणि जर 2023 जर काळ पाहिला, तर जवळपास 83 रुपयापर्यंत हा डॉलर आलेला आहे. आणि जो एक चॅनल मी बनवलेला आहे, तर या चॅनलच्या टॉप लेवलला सध्या
डॉलर ट्रेड करतोय. जर भारत सुपर पॉवर होत असेल, चायना सुपर पॉवर आहे, जपान त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, रशिया त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, ब्राझील किंवा जे काही आपण ब्रिक्स कंट्रीज म्हणतो किंवा G8, G15, G20 जे काही एक ग्रुप वेगवेगळ्या देशांचा, ते ह्या बऱ्याच देशांनी काय केलेलं आहे की बाबा आता, आणि एखाद्या देशाचं जे काही प्रभुत्व आहे तर ते कधीपर्यंत ठेवायचं ना. शेवटी आज जर विचार केला तर 1944-45 पासून आज 70-80 वर्ष झाली. अमेरिकेचा डॉलर थया थया सगळ्या दुनियेच्या डोक्यावर नाचतोय. अमेरिका त्याचा गैरफायदा घेतोय. परंतु कधीतरी अमेरिकेच्या ह्या सगळ्या ह्याच्यामधून बाहेर पडण्याची आवश्यकता आहेच ना. उद्या जर काही ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आता परत सांगणार आहे की उद्या जर डॉलर खाली पडला तर भारताकडे आज $600 बिलियन पेक्षा जास्त डॉलर पडून आहेत फॉरेन करन्सी रिझर्व्ह म्हणून. 10% किंवा 15% किंवा 20% करेक्शन जर दिलं तर त्याचे काय $600 बिलियन जर रुपयामध्ये कन्व्हर्जन केलं तर ते 50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तची अमाऊंट होते. 10% जरी डॉलर खाली पडला तरी 5 लाख कोटी रुपयाचं सरकारचं नुकसान त्वरित होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मधल्या काळात आणखी एक सोन्याविषयी जर एक आंतरराष्ट्रीय पातळीवरची जर एक न्यूज पाहिली असेल तर त्यामध्येही ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या की वेगवेगळ्या देशांचे जे काही सेंट्रल बँक आहेत तर त्यांनी सोने खरेदीचा एक सपाटा लावलेला आहे. मी अगोदर पण म्हटल्याप्रमाणे की सोनं, गोल्ड इज हेजिंग कमोडिटी. उद्या जर डॉलर खाली पडला तर सोनं वर जाणार आहे. म्हणून सोन्याकडं सगळ्या देशांच्या नजरा सध्या लागलेल्या आहेत. आणि डॉलर का खाली पडू शकतो तर जे डॉलर अमेरिकेने मोठ्या प्रमाणात छापून ठेवलेले आहेत आता ही त्यांची डोकेदुखी झालेली आहे. ही डोकेदुखी कमी करण्यासाठी त्यांनी डॉलर जे आहे तर ते इकॉनॉमीमधून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्याज आकारून जे काही जेवढे डॉलर आपल्याला इकॉनॉमीमधून काढता येतील आपल्या हाताने तर तेवढा काढण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना जपान आणि चीनने त्यांच्याकडचे डॉलर थोडेसे हळूहळू कमी करून गोल्ड घेण्याचा त्यांचं म्हणजे एक प्रयत्न चालूच आहे. गोल्ड घेणं, इव्हन भारताने पण मधल्या काळात $50 बिलियन पेक्षा जास्त रकमेचं गोल्ड खरेदी केलेलं आहे. तर भारत असेल, रशिया असेल, चीन असेल, ब्राझील असेल, जपान असेल, या देशांनी काय केलेलं आहे की भारताचा जर एक प्रामुख्याने विचार केला तर भारताने आज 16 देशांबरोबर करार केलेला आहे की बाबा आपण रुपयाच्या बदल्यात व्यापार करू. इंटरनॅशनल ट्रेड जो पहिल्यांदा डॉलरमध्ये चालत होता त्याच्याऐवजी रुपयामध्ये आपण व्यापार करूयात. म्हणजे डॉलरला हळूहळू कुठंतरी एक कॉम्पिटिशन यायला सुरुवात झालेली आहे. आणि कॉम्पिटिशन आल्यानंतर काय होतं तुम्हाला तर माहिती आहे. एकतर जर एखादा आता समजा जर अमेरिकेचा विचार केला त्यांच्याकडे जर एखादी समजा जर साखर जास्त प्रमाणात त्यांनी डिमांड आहे म्हणून साखरेचं उत्पादन त्यांनी फार मोठ्या प्रमाणात करत असतील आणि जर दुसऱ्या एखाद्या देशाने जर साखरेचं उत्पादन चालू केलं तर पहिल्यांदा काय करावं लागेल, जी वाढ आहे तर ती वाढ पहिल्यांदा साखरेच्या उद्योगाची वाढ थांबवावी लागेल आणि मग तो भविष्यातले जे काही आणखी कशा पद्धतीने वाढ होती तर त्या वाढीवर लक्ष ठेवून आणखी उद्योग ते कमी करून त्याला पर्याय काहीतरी काढला गेला पाहिजे. आणि तो जो काही काळ असतो ट्रान्झिशन फेज म्हणतो आपण, तर त्या फेजला तोंड देताना काही वर्ष ही फार वाईट जातात. म्हणजे एखाद्या व्यवसायात ज्या वेळेला मंदी येते तर ती मंदीची जी काही वर्ष असतात ते वर्ष काढणं आणि त्याच्यानंतर जे काही गोष्टी घडतात त्या गोष्टींना तोंड देऊन मग त्याच्यातून बाहेर पडावं लागतं. तर ही जी काही वर्ष आहे तर ही अमेरिकेच्या दृष्टीने आता सध्या ऑलरेडी चालू आहेत. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने अमेरिका म्हणजे मंदीचं उदाहरण दिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कोरिलेशन अमेरिकेच्या साखरेऐवजी हा विषय डॉलरच्या तुलनेत दर आहेत. आता जर इथं जर वरचा जर शेंडा तुम्ही जर पाहिला तर गेलं 1 वर्ष झालं म्हणजे मागच्या ऑक्टोबर 2022 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत साधारण $82 ते $83 मध्येच डॉलर कुठेतरी खेळतोय. बरोबर ना. म्हणजे मागच्या वर्षभरात जर तुम्ही पाहिलं तर आयटी कंपन्यांनी पण काही रिटर्न्स दिलेले नाहीत. कारण इथं त्यांना जो डॉलर आहे म्हणतो तो इथं तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न्स दाखवतोय. ह्याच्यामध्ये जर वाढ झाली असती 82 चा 92 झाला असता तर आयटी कंपन्या 10-15% आता आरामात त्यांनी त्यांची वाढ
दाखवली असती. शिवाय आय टी कंपन्या मागच्या काळात ज्या पद्धतीने निगेटिव्ह रिटर्न्स देत आहेत त्याचा संबंध कशा पद्धतीने अमेरिकेशी आहे हे तुम्ही जर इन्फोसिस किंवा टीसीएस किंवा ह्या बाकीच्या जर कंपन्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. हे जे आहे म्हणजे एकतर व्याजदर जे आहेत इंटरेस्ट रेट एकतर कमी करणारे अमेरिका म्हणून सोनं वाढणारे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे स्थानिक म्हणजे चीन त्याचा युआन मॅक्झिमम इंटरनॅशनल ट्रेड करण्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न करतोय. भारत त्यांचा रुपया इंटरनॅशनल ट्रेड करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करतोय. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या डॉलरसाठी चांगल्या नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अमेरिकेसारखा एवढा स्ट्रॉंग देश ह्या गोष्टी सहजासहजी होऊ कसा देऊ शकतो? तर हे न उलगडणारं कोड आहे. त्यांचं कदाचित सध्याचं जे काही गव्हर्नमेंट आहे ते कचकाऊ असेल किंवा इतर काही गोष्टी असतील किंवा ज्या पद्धतीच्या काही गोष्टी सरफेसच्या खाली चालू आहेत की ज्या आपल्याला माहीत नसतात तर त्या गोष्टी कदाचित घडत असतील त्याच्यामुळे आपल्या ते लक्ष देत नसेल की काय चाललंय. म्हणून अमेरिका सध्या इतर देशांना रुपयामध्ये किंवा त्यांच्या चलनांमध्ये व्यापार करण्याची जी काही एक हे चालू आहे. म्हणजे आता कतारने बाबा रुपयामध्ये आम्ही हे करू. परवा दिवशी संयुक्त अरब अमेरिकेने सांगितलं की बाबा आपण जे तुम्ही आमच्याकडून जे तेल घेता ते तुम्ही आमच्याकडून रुपयामध्ये तेल खरेदी करू शकता. म्हणजे हे जे काही आहे तर ह्या गोष्टी पहिल्यांदा होत नव्हत्या. पेट्रो डॉलर तुम्ही कदाचित ऐकलं असेल तर ह्या पेट्रो डॉलरच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी किंवा जे काही क्रूड ऑइल विकणारे जे देश आहेत त्यांनी केवळ डॉलरमध्येच ट्रेड करावा म्हणून तर इराकवर हल्ला केला गेला होता 1991-92 साली. म्हणून तर सद्दाम हुसेन आज फासावर लटकलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता हे काय होतंय आणि ह्या गोष्टींचं काय आपल्याला काय त्याच्यामध्ये हे नाही पाहिजे किंवा अमेरिका काय या सगळ्या गोष्टी घडू देते. कदाचित आता एवढ्या प्रचंड वर्ष त्यांनी जे काही अनभिषिक्तपणे जो त्यांचा डॉलर जो जगातल्या सगळ्या करन्सीवर राज्य करत होता तर कदाचित आता जसं 1991 मध्ये ग्लोबलायझेशन झालं, जागतिकीकरण झालं, त्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांना कंपन्या टाकाव्या लागल्या. सगळ्या लोकांचं जे काही एक लाईफ स्टँडर्ड होतं ते लाईफ स्टँडर्ड हळूहळू वाढत गेलं. याचाही त्यांच्या इकॉनॉमीला नंतरच्या काळात फायदा झाला. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी कदाचित विचार केला असेल. ही एक ग्लोबलायझेशनची जी काही प्रोसेस आहे तर प्रोसेसमध्ये कदाचित डॉलर बाबा या पुढच्या काळात आपल्याला फार लोकांच्या माथी किंवा देशांच्या माथी मारता येणार नाही. त्याला पर्याय लोक काढणार आहेत. तर आपण आपल्या इकॉनॉमीमध्ये जे काही एक्स्ट्रा डॉलर आहेत ते हळूहळू काढून घेतले पाहिजेत. म्हणजे जे काही इकॉनॉमीमध्ये जो काही बबल तयार झालेला आहे तो बबल फुटून जो काही अचानक इकॉनॉमी कॉलॅप्स होण्याची जी काही पॉसिबिलिटी आहे तर ती कमी व्हावी. आणि तसंही येणारे काही एक 5 ते 10 वर्षाच्या काळामध्ये 30% जो काही बबल आहे अमेरिकेच्या इकॉनॉमीमध्ये जो काय डॉलरने तयार करून ठेवलेला आहे तर तो सुद्धा एक फुटण्याची शक्यता आहे. किंवा म्हणूनच सॉफ्ट लँडिंग हा शब्द जो आहे अमेरिकन इकॉनॉमीची जी काही हे आहे तर सॉफ्ट लँडिंग होईल, मंदी येणार नाही अशा पद्धतीची जी काही स्टेटमेंट आहे तर ती त्यासाठीच देत आहेत. किंवा अमेरिका या सगळ्या गोष्टींमध्ये हळूवारपणे आपले दगडाखाली जे सापडलेले हात जे आहेत ते हळूहळू काढून घेईल आणि सॉफ्ट लँडिंग करेल. मग ही जी काही ट्रान्झिशन फेज आहे ती पुढची कमीत कमी 3 ते 4 वर्ष तर आरामात चालू शकते. आणि ह्या 3 ते 4 वर्षामध्ये हे सगळे जे काही ट्रिगर आहे ते गोल्डसाठी पॉझिटिव्ह आहेत. ज्या वेळेला उद्या जर भारताने, रशियाने, चायनाने किंवा ब्राझीलने एक ह्यांच्यात व्यापारासाठी जर एखादी करन्सी तयार करायचं ठरवलं तर जे 1944-45 साली जे झालं तीच गोष्ट त्यांना पुन्हा करावी लागणार आहे. म्हणजे सोन्याला आधारभूत ठरवूनच त्या करन्सीचा रेट ठरवावा लागणार आहे. बरोबर ना? म्हणजे पुन्हा एकदा सोन्याचं महत्व त्याच्यामध्ये वाढणार आहे. इन केस जर हा जो काही आता हा चार्ट येतो ह्या चार्टमध्ये असं तर काय नाही, नुसता डॉलर खालून वर वाढत गेलेला आहे. इथून इथपर्यंत करेक्शन दिलेलं आहे त्यांनी, त्यानंतर इथून करेक्शन इथं दिलेलं आहे, इथून करेक्शन इथं दिलेलं आहे.
आता इथंच फक्त इथून करेक्शन दिलेलं नाही. जर त्यांनी करेक्शन दिलं तर तुम्ही बघाल, जर ह्याचा जर लोअर जो बॉटम आहे ह्या चॅनलचा, तर तो पाहिला तर 68-69 रुपयापर्यंत, म्हणजे जर त्याचं जर पर्सेंटेज वाईज जर हे म्हटलं तर 15 ते 18% करेक्शन तो देऊ शकतो. आणि 15 ते 18% जर डॉलरनी करेक्शन द्यायचं ठरवलं तर आपल्या भारतातल्या ज्या काही इन्फोसिस वगैरे सारख्या ज्या काही कंपन्या आहेत की ज्यांचं मेजॉरिटी जो इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे तर तो अमेरिकेला आहे, अशा वेळेला जर डॉलर खाली पडला तर ज्या डॉलरने आजपर्यंत त्यांना एक एक्स्ट्रा एज दिली होती बिझनेसची, म्हणजे इकडे बिझनेस वाढो न वाढो तिकडे डॉलर वाढत होता, त्याच्यामुळे त्यांच्या शेअरच्या ज्या काही किमती आहेत त्या वाढत होत्या. तर जर हे जर उलट जर चक्र फिरलं तर इन्फोसिस सारख्या कंपन्यांसाठी ते निश्चितपणे एक निगेटिव्ह फॅक्टर असू शकतो. आणि नंतरच्या काळात म्हणजे ज्या वेळेला तुम्ही काम करताय तर त्यावेळेला तुम्हाला त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवून राहावं लागेल. तर हे सगळं मी जे काय आहे तर हे मी माझ्या स्टडीच्या बेसिसवर ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे काही विषय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे काही मी पहिल्यांदाच एक डिस्क्लेमर दिलेला आहे, तर स्वतःचा स्टडी करा आणि मग त्याप्रमाणे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुमच्या इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या जो फायनान्शियल ऍडवायझर आहे तर त्याचा सगळ्याचा सल्ला घ्या आणि मग त्याच्यानंतर गोल्डमध्ये फक्त गोल्डचा ओव्हरव्ह्यू यावा म्हणून या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. एक इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय चालू आहे त्याचा एक अंदाज यावा म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद.